जय शिवराय, जय शंभूराजे। आज देशामध्ये एक अत्यंत अशी दुर्दैवी घटना घडली। काश्मीर येथील पहलगाम या गावी जे आपले पर्यटक त्या ठिकाणी गेले होते आणि काही दहशतवादी लोकांनी त्या निष्पाप लोकांच्यावरती अटॅक करून गोळीबार करून त्यांची जात विचारून त्यांना त्या ठिकाणी मारलं गेलं। अशा कित्येक निष्पाप लोकांना त्या ठिकाणी ह्या काश्मीरमधील आतंकवाद्यांनी आज ह्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला केला आहे। खरं म्हटलं तर त्या दहशतवाद्यांना माझं एक सांगणं आहे, तुम्हाला जर हे असं काहीतरी कृत्य करायचं असेल तर सांगून करा, विनाकारण अशा निष्पाप लोकांच्यावरती गोळ्या घालू नका। आपल्या भारत देशातील संपूर्ण जनता याला समर्थ आहे। जर तुम्ही असं काहीतरी करायचं असं जर समजलं जनतेला तर तुम्हाला त्या मातीत गाडल्याशिवाय इथली जनता राहणार नाही। मी आमच्या पंतप्रधानांना माझी एक विनंती आहे की ज्या कोणी हे केलेलं आहे कृत्य, ज्या अनेक निष्पाप लोकांना त्या ठिकाणी गोळ्या घातलेल्या आहेत, त्यांना संपवलेलं आहे असं एकूण, तर त्या लोकांचा वेळीच खात्मा केला पाहिजे। ह्यांचं मुळापासून यांना नष्ट केलं पाहिजे आणि ह्यांनी करावं ही अपेक्षा मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडं अपेक्षा करतो आहे की जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्यामध्ये जे निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे तर त्यांच्या कुटुंबियांचं पण सांत्वन केलं पाहिजे, त्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे आणि ज्या कोणी आतंकवाद्यांनी हे केलेलं आहे त्यांना मुळापासून त्यांना संपविलं पाहिजे। आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संपवतील अशी आशा करतो आहे। ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे की ज्या हल्ल्यामध्ये माझे जे निष्पाप माझे बंधू त्या ठिकाणी त्या ठिकाणी बळी गेलेला आहे, त्या ठिकाणी त्यांना मारलेलं आहे, त्यांच्या कुटुंबियावरती जो डोंगर पसरलेला आहे कोसळलेला आहे, तर त्या डोंगराची ती जे दुःखाची शक्ती सावरण्याची शक्ती त्यांना भगवंत देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे। पुन्हा एकदा हा जो हल्ला केलेला आहे या हल्ल्याच्या पाठीमागे कोण कोण आहेत हे शोधून त्यांना संपवावं हीच विनंती मी देशाच्या पंतप्रधानांकडे करू इच्छितो। जय शिवराय, जय भीम।